शिंदेचे शिलेदार शंभूराज देसाईंना नडणं, पोलीस अधीक्षक तुषार दोशींना भोवलं। सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेल्या राड्याची राज्यात चर्चा झाली होती, कारण राज्याचे मंत्री आणि सातारचे पालकमंत्री असलेल्या शंभूराज देसाईंना मारहाण झाल्याचा आरोप त्यांनी स्वतः केला होता। याच प्रकरणात आता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचं म्हटलं जातंय। साताऱ्यात झालेल्या राड्याच्या संपूर्ण प्रकरणातला हा एक मोठा निर्णय म्हणून पाहिला जातोय, कारण या प्रकरणात विधानसभेत शंभूराज देसाई यांच्यासाठी एकनाथ शिंदेंनीही ताकद लावल्याचं पाहायला मिळालं होतं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सातारा राडा प्रकरणात आपली नाराजी स्पष्टपणे बोलून दाखवली होती। तसंच शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांकडूनही तुषार दोशी यांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली होती। मात्र यानंतरही तुषार दोशी हे पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले आणि शंभूराज देसाईंची राजकीय ताकद कमी पडल्याची चर्चा झाली, कारण या प्रकरणात सत्तेत असलेल्या शिंदेच्या शिवसेनेनं थेट तुषार दोशींच्या निलंबनाची मागणी केलेली होती। मात्र तसं काहीच घडताना दिसत नव्हतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सदर प्रकरणाची चौकशी करण्याचं आश्वासन दिलं होतं, पण शिंदेची शिवसेना ही निलंबनाची मागणी करत आपल्या भूमिकेवर ठाम होती। तसंच सातारच्या या प्रकरणामुळे शिंदेच्या मंत्री आणि आमदारांमध्ये नाराजी असल्याचीही चर्चा सुरू झाली होती आणि त्यानंतर आता तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय समोर आला आणि पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्या। यानंतर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी माध्यमांसमोर येऊन नेमकी काय प्रतिक्रिया दिली ते पाहूयात। आणि सकाळी मला देखील तुमची जशी माध्यमांची सूत्र असतात तसं आमच्याही काही सूत्रांनी सांगितले की सातारा एसपीनं आजपासून सक्तीच्या रजेवर पाठवलेला आहे। आता मला माहिती घ्यावी लागेल, कारण शेवटी आज वर्किंग डे पहिला दिवस आहे। मी माझ्या मंत्रालयीन कार्यालयाला सूचना देतो की बाबा काय नेमकी वस्तुस्थिती आहे त्याची माहिती घेऊन मला सांगा। पण त्यांना रजेवर सक्तीच्या रजेवर पाठवले हे तर आता माध्यमांच्या मध्ये सुद्धा येतंय आणि मला वाटतंय, म्हणजे मला जी माहिती मिळाली सकाळी ते काय कार्यालयामध्ये नाहीत साताऱ्याच्या, आणि त्यांना मुख्यालय सोडून जायची परवानगी मिळालेली आहे असं मला माहिती मिळालेली आहे। त्यामुळं आता माझं म्हणजे मी माझ्या मंत्रालयीन कार्यालयाला सांगतो गृह विभागातली काय माहिती आहे का, पोलीस महासंचालक कार्यालयातली काय माहिती आहे का, याची घेतो माहिती माझ्या मंत्रालयीन कार्यालयाकडनं, आणि मग माहिती घेतल्यावर वाटलं तर तुम्हाला आवश्यकता असेल तर सांगतो। शंभूराज देसाई यांनी जरी ही माहिती दिली असली तरी तुषार दोशी स्वतः रजेवर गेलेत की त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलंय याबद्दल वेगवेगळ्या चर्चा रंगल्या होत्या। हाच प्रश्न पत्रकारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही विचारला। त्यावेळी मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणालेत ते ऐकूयात। तुषार दोशींच्या संदर्भात अनेक चर्चा रंगताना दिसत आहेत, कुठेतरी ते रजेवर गेले आहेत। त्या संदर्भात जी काही आम्ही एक प्राथमिक चौकशी करतो आहे त्या चौकशीवर कोणता परिणाम होऊ नये म्हणून ते रजेवर। एकूणच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या या माहितीनंतर तुषार दोशींना रजेवर जावं लागल्याचं तर स्पष्ट झालंय। त्यामुळे अखेर शंभूराज देसाई आणि शिंदेच्या शिवसेनेच्या मागणीला काही प्रमाणात यश आलंय। तसंच एकनाथ शिंदे यांनी आपल्या शिलेदारासाठी घेतलेल्या आक्रमक भूमिकेची ही चर्चा होतीये, कारण या प्रकरणावरून पडद्यामागेही काही घडामोडी घडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली होती। त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी होऊन त्यामधून काय समोर येणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकमत।